मागणीपेक्षा पेट्रोलचा 23% तर डिझेलचा 52% जास्त पुरवठा सुरू आहे। साठेबाजांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये नवीन सीएनजी दर 84 रुपये प्रति किलोवर। नवीन दर आजपासूनच लागू। कांदा प्रश्न सोडवण्यासाठी उद्या सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत चर्चा करणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही शिष्टमंडळात समावेश। नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला। चांदवडमधील आंदोलनाच्या वेळेस रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवेंची पोलिसांकडून धरपकड। आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल, रोहित पवारांचा इशारा। कांदा प्रश्नी विरोधकांचं आंदोलन राजकीय आहे। कांदा कापल्यावर डोळ्यात पाणीही येणार नाही असे लोक आंदोलनात। मुख्यमंत्री फडणवीसांची मवियावर जोरदार टीका। मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठक। विधान परिषदेच्या जागावाटपासंदर्भात चर्चा। ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, हिंगोली, रायगडच्या जागेसाठी शिंदे आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। पूर्व विदर्भातील काँग्रेसचे नॉट रिचेबल नगरसेवक भाजप आमदारासोबत। भाजपसाठी व्हिक्टरी साईन दाखवताना काँग्रेस नगराध्यक्षांचा फोटो समोर। वडेट्टीवारांच्या मतदारसंघातील नगराध्यक्ष भास्कर नावरे, बंटी भांगडी यांच्यासोबत। मोठेगावकरची स्पेशल बॅच आता सीबीआयच्या रडारवर। बॅचमधल्या विद्यार्थ्यांची सीबीआयकडून कसून चौकशी। काही विशेष डॉक्टर आणि बड्या पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच असल्याची माहिती समोर। सावंतवाडी रेल्वे स्टेशनला मधु दंडवते यांचं नाव दिलं जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय। नामांतराबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार। सिद्धिविनायक मंदिर कॉरिडॉरचा आराखडा समोर। उज्जैनच्या धर्तीवरती कॉरिडॉर तयार केलं जाणार। भाविकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कॉरिडॉर प्रकल्प हाती।